नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय झी 24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्याला माहितीच आहे, या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपण शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीविषयी बोलत असतो आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीप्रमाणेच आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत शेअर बाजार तज्ञ राजेश तांबे सर. आधी आपण सरांचं स्वागत करूया. नमस्कार राजेश तांबे सर, खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. अनेक प्रेक्षक नेहमीसारखेच तांबे सरांची वाट पाहतात आणि म्हणूनच आपण लगेचच प्रेक्षकांच्या प्रश्नांकडे वळतोय. सगळ्यात पहिले प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत. दिनेश बोलतात ठाण्यावरून. नमस्कार दिनेश, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. मला विचारायला बँको प्रोडक्ट्स इंडिया लिमिटेड आणि जी एंटरटेनमेंट घ्यायला चांगला राहील का? बँको प्रोडक्ट्समध्ये मी म्हणेल की अगर प्रॉफिट होत असेल तर प्रॉफिट बुक करायचं आणि त्याच्यातनं निघून जायचं, क्योंकि हर प्रॉडक्टची एक आपली सायकल असते, हर शेअरची आपली एक सायकल असते. तर त्याच्यामध्ये मी म्हणेल की अगर घेतला नसेल तर मग घेऊ नका बँको. आणि दुसरा जसं तुम्ही सांगितलं झी एंटरटेनमेंट, झी एंटरटेनमेंट पण घ्या, पण त्याच्याबरोबर मी तुम्हाला म्हणेल सायमल्टेनियसली पहिली चॉईस बिटवीन झी एंटरटेनमेंट आणि डिश टीव्ही, माझी पहिली चॉईस विल बी डिश टीव्ही. ओके सर, आपण पुढच्या प्रेक्षकांकडे जाऊया प्रश्न घेण्यासाठी. मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि त्याच्यामध्ये जीएसटी बिलाविषयी सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. जर जीएसटी बिल काही पॉलिटिकल रिझन्समुळे किंवा कुठल्याही कारणांमुळे जर पास होऊ शकलं नाही तर नेमके काय पर्याय असू शकतात, काय परिणाम असू शकतात? आपण हे बघतो की इट्स अ कॉन्स्टिट्यूशनल चेंज. त्याच्यामध्ये आपल्याला नंबर्स पाहिजे. इट हॅज टू पास थ्रू लोकसभा, राज्यसभा अँड देन ऑफकोर्स द प्रेसिडेन्शियल साइन सिग्नेचर्स अँड ऑल. अपर हाऊसमध्ये क्योंकि अगर प्रेझेंट गव्हर्नमेंटचे अगर नंबर्स नाही आहे त्याच्याने अगर तो थांबतो तर अल्टिमेटली यू हॅव टू गो फॉर प्लॅन बी. प्लॅन बी मध्ये असं असतं की जेव्हा बजेट पेश तुम्ही हे करता तर बजेट इज बेसिकली कंप्राइजिंग ऑफ ए पार्ट अँड द बी पार्ट. तर जो पार्ट ए असतो त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे सगळं जेव्हा तुम्ही एक्सप्लेन करता आणि पार्ट याच्यामध्ये जो दुसरा पार्ट असतो त्याच्यामध्ये तुमचा जो टॅक्सेशन पोर्शन येतो त्याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टर ऑफकोर्स कॅन से दॅट वेल दिस इज हाऊ दी टॅक्स स्ट्रक्चर इज गोइंग टू बी, द न्यू टॅक्स लाईन इज गोइंग टू बी. आणि मेजर याच्यामध्ये जेव्हा जी प्रेझेंट गव्हर्नमेंट असते ज्यांच्या स्टेट्समध्ये त्यांची पॉवर आहे आणि जिथे ते रूल करतात तिथे ते त्यांच्या आपल्या रिस्पेक्टिव्ह स्टेट्सला सांगू शकतात की भाई जीएसटीच्या याच्यावरती तुम्ही रोल करा, बी प्रिपेअर्ड फॉर इट. अल्टिमेटली काय होतं माहिती आहे का की लेवल प्लेइंग फील्ड जेव्हा मिळतं आणि बाकीच्या स्टेट्स जेव्हा हे नाही होत आणि त्यांना जेव्हा त्याचा बेनिफिट नाही मिळणार ऑटोमॅटिकली दे अलाइन देमसेल्स. तर याच्यामध्ये मला असं वाटत नाही की खूप जास्त याच्यामध्ये काही बवाल करायला पाहिजे. आणि याच्या मागच्या शोमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की 2008 मध्ये पण इंडियाने 9% ची ग्रोथ केली, तेव्हा कुठे जीएसटी होता. आणि एक चीज हमेशा मानून चला की तुम्ही जेव्हा पण कोणतं तुम्ही लॉ बुक चेंज करता, वेदर यू गो बाय पार्ट ए और पार्ट बी, तुमच्याकडे प्लॅन ए आहे, प्लॅन बी आहे, एक चीज लक्षात ठेवा की जो पॉलिसी लेवलवर इट इज ऑलवेज व्हेरी गुड, पण जेव्हा ते इम्प्लिमेंटेशन असतं लोअर लेवल्सवरती जिथे जो क्लरिकल स्टाफ जो काम करतो दे विल टेक अ लॉट ऑफ टाइम टू अंडरस्टँड दिस न्यू चेंज. तर त्याच्यामध्ये किऑस जरूर तयार होतो. तर ठीक आहे, माझं असं म्हणणं आहे की नाही केलं तरी चांगलं आहे, केलं प्लॅन ए मध्ये झालं व्हेरी गुड, अदरवाईज देन हॅव प्लॅन बी. ओके, जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. पुढचे प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत. साताऱ्यामधून बोलतात केडी पाटील आहेत. नमस्कार पाटील सर, बोला काय प्रश्न आहे आपला? नमस्ते. बोला. नमस्कार. हा, माझ्याकडे दीप इंडस्ट्री 100 रुपयाच्या रेटने 300 आहेत. माझ्याकडे दीप इंडस्ट्री 100 आहेत. 100च्या रेटने 300 आहेत. आता भाव काय आहे? आता त्याचा 189 भाव आहे. तर ठीक आहे, मग आता प्रॉफिट बुक करा ना. काय तुम्हाला चांगला पैसा मिळतोय ना, की जेव्हा पैसा मिळत असतो आणि जी तुमची परचेस प्राइस असते त्याच्यामध्ये हर इन्व्हेस्टरला मी सांगतो एक सवय इन्कल्केट करा की ज्या प्राइसमध्ये तुम्ही काहीतरी विकत घेता त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे मिळतात, तुम्हाला प्रॉफिट होतो, तर एक ती सवय आपली ही अशी इन्कल्केट करा की तुम्ही ते विकायचं आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला फायदा झाला तो आपल्या घरी ते पैसे घेऊन यायचे, नाहीतर मग ते नुसते कागदावर राहतात. ओके, प्रॉफिट बुक करून त्याचे पैसे आपल्या हातात येणं गरजेचं आहे. हातावरती येऊन ते बायकोच्या हातात द्यायला पाहिजे, क्योंकि ते दिलं तरच मग त्या पैशाला सुख मिळणार. आणि कुठल्याही पैसा जर असा पैसा नोटांच्या फॉर्म मध्ये बघितला तर ऑफकोर्स कोणालाही आनंद होईल, क्योंकि अगर तुम्ही तो नुसता अगर फक्त कागदांवर बघितला तर तो फक्त बुक्सवर आहे, ऑनली ऑन पेपर्स आहे. तर म्हणून माझं असं म्हणणं आहे सगळ्यांना की तो बुक करा, प्रॉफिट बुक करा, ते पैसे घेऊन या. पैसे जेव्हा तुम्ही घेऊन येता आणि तेव्हा तुम्ही आपल्या पाम्सवर ठेवता आणि आपल्या फॅमिली मेंबर्सला दाखवता, आपल्या बायकोला दाखवता, जेव्हा तुम्ही सगळं बघता तर लक्ष्मीचा एक अलग आनंद असतो. खरे. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. आपल्या बरोबर आहेत प्रशांत सांगलीवरून. नमस्कार प्रशांतजी, विचारा आपला प्रश्न. मला हे सांगितलं. नमस्कार, मला कमिन्स आणि कोलगेटचे शेअर घ्यायचे आहेत. कोणचा कमिन्स, दुसरा कोणचा? कोलगेट. कोलगेट, व्हेरी गुड, क्या बात आहे प्रशांतजी. सांगलीपासून काय त्यांनी प्रश्न विचारला. सांगलीवरून पुणा पण फार जवळच आहे, ताई पण पुण्याच्याच आहे. तर सर्वात पहिले माझं असं म्हणणं आहे कमिन्सला डोळे बंद करून घ्या. कमिन्स
ती पहिले किर्लोस्कर कमिन्स होती. किर्लोस्करचा आता काहीतरी 5% काहीतरी एक कॅप फक्त एक शेअर असेल. इट इज मोर ऑर लेस नाव इट इज ओन्ड बाय कमिन्स. इट्स अ फॅन्टॅस्टिक कंपनी, तर तो घ्या. आणि दुसरा कोलगेट. कोलगेटने आत्ता 1:1 चा बोनस दिला आणि परत येणाऱ्या टाईममध्ये मी 2,000 रुपयाचा भाव बघतो. तुम्ही फक्त त्याला म्हणतात ना, कोलगेटचा फक्त सेल नका बघू की त्यांचा सेल किती आहे. मी हे बघतो या कंपनीला मागच्या किती अनेक वर्षामध्ये या कंपनीला कोणीही कॉम्पिटिशन दिली नाही. नोबडी हॅज बीन एबल टू गिव्ह अ डेंट टू दिस प्रॉडक्ट कोलगेट. लाल अजून व्हाईट मीन्स कोलगेट. लाल अजून व्हाईट अगर लहान मुलाला पण सांगितलं ना, जो ब्रश करतो तो म्हणेल कोलगेट. दिस इज हाऊ ब्रँडिंग इज. दिस इज व्हॉट ब्रँड इज. त्या ब्रँडचे त्या पैशाला ते पैसे मिळतात आणि ती कंपनी कमांड करते आणि तुम्हाला प्रॉफिट होतो. अगदी. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. कोल्हापूरमधून आनंदराव आहेत. नमस्कार. विचार आपला प्रश्न आनंदरावजी. हा सर नमस्कार. नमस्कार. सर मी आनंद पाटील बोलतोय कोल्हापूरहून. बोला. हा तर मी गती घेतलेला आहे 180 रुपयाला 300 क्वांटिटी घेतलेली आहे. आनंदराव साहेब, गतीमध्ये अशी गती आली की तो 300 वर गेला आणि त्याच्यानंतर सगळे त्याच्यावरती त्यांनी सगळ्यांनी विकत घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांची गती एकदम स्लो झाली. याच्यामध्ये तुम्हाला हे समजायला पाहिजे की हा एक ड्रिव्हन स्टॉक आहे ज्याच्यामध्ये एकदम एवढी मोठी गती येते आणि त्याच्यामध्ये जो इंडियन माणूस आहे, तुमची लस्ट अँड ग्रीड टेक्स यू टू द प्रॉब्लेम. तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजायला पाहिजे की लॉजिस्टिक्समध्ये एवढा शेअर 30 रुपयावरून 300 रुपयावर जातो. दॅट मीन्स देर इज समथिंग रॉंग टू इट. मग तुम्ही याच्यामध्ये जेव्हा जाता ती लस्ट अँड ग्रीड तुम्हाला प्रॉब्लेममध्ये घेऊन जाते. 170 180 मध्ये पण अगर तुम्ही घेतला असेल, जो भाव आहे त्याच्या आसपास निघून जा. तुम्ही आता परत विचार कराल 300 होईल, मग 400, मग 500. दिस इज ग्रीड अँड लस्ट विच टेक्स यू टू प्रॉब्लेम्स. ओके. खरं तर सरांच्या ह्या टिप्स आपल्याला ऐकायच्यात. पुढच्या प्रेक्षकांकडे जाऊया. लोणावळ्यावरून दिनेश बोलतात. नमस्कार दिनेशजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबेजी. नमस्कार. हा आता मार्केट बऱ्यापैकी खाली आलेलं आहे. मला 1 लाख गुंतवणूक करायची आहे 1 लाख रुपयाची. बर. आपण शेअर मार्केटमध्ये काही गुंतवणूक करू इच्छिता? हो, बरं, 1 ठीक. लाख रुपये गुंतवायचे आहेत मला आता. अच्छा. बर बर. तर मग दिनेशजी एक काम करा, काहीतरी 25,000 रुपयाचे ऑटो सेक्टरमध्ये पैसे टाका. त्याच्यानंतर तुम्हाला बॉश आज फार खूप स्वस्त मिळतोय. आता 18.5 काहीतरी 19,000चा भाव आहे. काही पैसे त्याच्यामध्ये टाका. काही पैसे मी मागच्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही देना बँक घेऊ शकता. तुम्हाला 40 रुपयामध्ये हा शेअर मिळतोय. 40 रुपयामध्ये काय मिळतंय आजकाल? संत्री पण नागपूरची 50 रुपये डझन आहे मुंबईला. तुम्हाला देना बँकचा, पब्लिक सेक्टर बँकचा 40 रुपयामध्ये शेअर मिळतोय. परत कधी मिळणार नाही असा शेअर. हिंडाल्कोचा शेअर आज तुम्हाला काहीतरी 60-70, आय डोंट नो व्हॉट दी करंट व्हॅल्यू इज, पण अशा व्हॅल्युएशन्सवर मिळणार नाही वेन डिमांड गेट्स बॅक टू इन टू द इकॉनॉमी. आणि डिमांड हमेशा येणार. 7 बिलियनची पॉप्युलेशन, सगळ्यांना खायला पाहिजे. कोणीही असं भूक राहणार नाही बिकॉज डिमांड हॅज टू गेट बॅक इन टू द वर्ल्ड. डिमांड हॅज टू गेट बॅक इन टू द इकॉनॉमी. एव्हरीबडी, सगळ्यांना जेवण पाहिजे, सगळ्यांना अन्न पाहिजे, सगळ्यांना कपडे पाहिजे, गाडी पाहिजे, घोडा पाहिजे, सायकल पाहिजे, जुते पाहिजे, चप्पल पाहिजे. ह्युमन वॉन्ट्स आर जोपर्यंत ह्युमन लाईफ इज इन टू एक्झिस्टन्स या डिमांड राहणार. बायकांना सोनं पाहिजे, ते नवऱ्यांना मागणारच की मी सोनं घेणार. त्याची डिमांड कधी कमी इंडियामध्ये होणार नाही. कंपनीज असतात त्याकडे आपण सोन्याची डिमांड कधी कमी होणार नाही, ती राहणार. खरंय खरंय. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. आपल्या बरोबर सध्या आहेत शोभा आणि त्या हैदराबाद मधून बोलतात. नमस्कार शोभाजी, विचारा प्रश्न. हा नमस्कार तांबे सर. बोला. माझ्याकडे 200 अशोक लिलँड आहे. हा. 90 रुपयांनी. हो. 20 LNT आहे. अरे वा. 1340. हा. सर काय LNT ठेव का? खूप डाऊन व्हायले. तुमचं नाव शोभा आहे, तुम्ही हैदराबादला राहता. शोभा डेव्हलपर्स पण एक चांगली कंपनी आहे. नारायण मूर्तीची फार फेवरेट कंपनी आहे. त्यांचं जे म्हैसूरचं जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, जे एवढं मोठं त्यांनी जे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट उघडलं आहे ते शोभा डेव्हलपर्सनेच बांधलं होतं. त्याच्यानंतर त्यांची एक छोटी कंपनी आहे, ते गाद्या पण बनवतात. आजकाल मॅग्नेटिक गाद्या त्यांना दिलेल्या आहेत. तिथे जे स्टुडंट्स तिथे ट्रेनिंगला येतात, मॅग्नेटिक गाद्यांवर झोपतात. एका गादीची किंमत 1 लाख रुपये, ती पण तीच कंपनी बनवते. तर शोभा डेव्हलपर्सचे पण शेअर्स तुम्ही घेऊ शकता अगर असेल, पण सगळेच पैसे काही सगळेच शोभामध्ये नाही टाकायचे. पण अशोक लेलँड तुमच्याकडे आहे, होल्ड करून ठेवा. 250 ते 250 रुपयाचा भाव दिसेल येणाऱ्या 1.5 ते 2 वर्षामध्ये. LNT पण लोएस्टवरती गेलेला आहे, काहीतरी 1280चा भाव आहे. 3000चा मी भाव बघतो येणाऱ्या काळामध्ये, पण थोडीशे प्रॉब्लेम्स आहे LNT मध्ये. आताही त्यांचाही थोडा डेट हाय आहे. आणि एक माझं असं म्हणणं आहे की आता LNT आणि त्यांच्या ज्या सबसिडरी कंपनीज आहेत त्याच्यामध्ये त्यांचे जे चेअरमॅन आहे ना काफी वयस्कर झालेले आहे. तर मला असं वाटतं की आता थोडासा चेंज यायला पाहिजे. जसं वुमन एम्पॉवरमेंट आहे तशी यंग मेन एम्पॉवरमेंट पण अशी यायला पाहिजे ना कंपनी. आणि कालांतराने हे सगळं चेंज यायला पाहिजे. राईट. आपल्यावर पुढचे प्रेक्षक पुण्यावरून बोलतात. उमेश आहेत. नमस्कार उमेशजी, विचारा आपला प्रश्न.
हा नमस्ते तांबे सर. नमस्कार. हा माझ्याकडे टेक महिंद्राचे एक 500 शेअर 600च्या भावाने आहेत. हं. हा गेले 4-5 महिने तो शेअर 530 आणि 560च्या रेंज मध्ये मूव्ह होते. 560 क्रॉस करत नाहीये. तर तुम्ही लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म टार्गेट मला काय सांगाल? त्याचे रिझल्ट पण क्वार्टरली असे चांगले आलेले आहेत, पण ते रिफ्लेक्ट होत नाहीयेत त्या शेअर प्राइस. उमेशजी, पुण्यावरून तुम्ही राहता, हर माणूस म्हणतो मला रातोरातमध्ये करोडपती व्हायचं आहे. मग माझं म्हणणं आहे की मग त्याच्यासाठी त्या प्रोग्राममध्ये जायचं, कौन बनेगा करोडपती लॉक करायचं. कोणताही शेअर रोजवरती जाऊ शकत नाही, मार्केट रोजवरती जाऊ शकत नाही. मार्केट फोर्सेस जेव्हा प्ले करतात तर दे हॅव टू एक्सेप्ट दिस सिच्युएशन की मार्केट वरती पण जाईल आणि खाली पण जाईल. टेक महिंद्रा वन ऑफ दी बेस्ट कंपनीज हाऊस ऑफ महिंद्रामधून, तर त्याला तुम्ही होल्ड करून ठेवा. आणि हे जे तुम्ही मला सांगितलं क्वार्टरली रिझल्ट जे तुम्हाला हे सांगतात टीव्हीवर, हे सगळी TRP असते, सगळे बुद्धू बनवण्याचे धंदे आहे. न्यूजपेपरला पण आपला न्यूजपेपर विकायचा आहे. तुम्ही लोक ते वाचता, बुद्धू बनता आणि मग आपलं हे करता. अहो वर्षाचा रिझल्ट बघा ना की काय आहे. GDPचे आकडे तुम्ही हर 15 दिवसानंतर बघता. लेटेस्ट लोक की GDP आपली 1 वर्षानंतर काय येते, कंपनीची ग्रोथ 1 वर्षानंतर काय येते. हे जे तुम्ही 15 दिवस 20 दिवस, जेव्हा TV नव्हता आणि जेव्हा 1970 मध्ये, तेव्हा कोणाला माहिती होतं की GDP काय असते, आकडे काय असतात, IIPचे डेटा काय असतात. तेव्हा एक सिंपल न्यूजपेपर असायचा ज्याची हे पण इंक पण खूप हे असायची, खूप बारीकीने वाचावा लागत होतो. TV कुठे होता, फक्त कृषी दर्शनच दिसायला आपण बघत होतो. तर आता हे ओव्हर अवेलेबिलिटी झाली ना, म्हणून आता तुमचं हे सगळं हे झालेलं आहे. अप्रोच बदल. आपण तुमचा कम्प्लीट तुमचा परसेप्शन बदलला. ओ जरा सबुरी ठेवा, 1 वर्ष तरी जरा हे घ्या. यू आर नॉट रेडी टू वेट इवन फॉर 1 इयर. ओके, जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. कोल्हापूरमधून प्रकाश बोलतात. नमस्कार प्रकाशजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. बोला, प्रश्न विचारा. जोशी बोलते. मला एक जरा थोडं विचारायचं आहे. मी माझ्या नातवांसाठी SIP टाईप शेअर घेतोय. कोणचे शेअर्स? SIP सारखे शेअर घेतोय. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट. हा मी स्वतः घेतोय. हा. ब्रिटानिया, LNT, टेक महिंद्रा, एशियन पेंट, कोलगेट आणि हिंदुस्थान लिव्हर. हो हिंदुस्थान लिव्हर हो असे शेअर्स मी घेतोय. जवळजवळ 100 झालेले आहेत. ते असं कंटिन्यू करणार आहे. हो. बरोबर आहे का? बरं, तर आपला प्रश्न काय आता प्रकाशजी? आम्ही लॉंग टर्म साठी माझ्या नातवांसाठी शेअर्स घेतोय. हां, ते ब्रिटानिया, LNT. हो ते लक्षात आलं, समजलं. लक्षात आलं. आलं. बरं. ओके, यांचं म्हणणं हे आहे की जे त्यांनी आयडेंटिफाय केले ते बरोबर आहे की नाही. प्रकाशजींचा प्रश्न बिलकुल ठीक आहे. त्यांनी जे शेअर्स आयडेंटिफाय केले त्याच्यावरती त्यांना थम्सअप. पण त्यांना हे सांगेल की तुम्ही नातवांची काळजी करू नका. पडेगा इंडिया, बडेगा इंडिया. अहो सेन्सेक्स आणि निफ्टीवर इंडिया वर्ल्ड पॉवर नाही बनणार हो. आणि आपल्याला वर्ल्डमध्ये अगर आता हे झालं तर ती फक्त एक हिस्टॉरिक त्याची एक ती सीट आहे की आपल्याला युनायटेड नेशनमध्ये दिलं. उद्या जर्मनी पण अगर मेंबर झाला, परमनंट मेंबर झाला, तर व्हॉट इज सो ग्रेट अबाउट इट. उद्या आपल्याला पण त्यांनी परमनंट सीट दिली. काय त्याच्यामध्ये ग्रेट आहे? काही त्याच्यामध्ये ग्रेट नाही आहे. पडेगा इंडिया, बडेगा इंडिया. सेन्सेक्स उद्या 1 लाख झाला म्हणून काय आपण नाचायला लागायचं का? नाही. तुमच्या नातवंडांना फक्त शिक्षण द्या. आज मी बघतो जेव्हा लोक मला भेटायला येतात, यू विल बी सरप्राइज्ड. 2 ग्रेट सिटीज, 3 लेवल सिटीज मधून मुलं इंजिनिअरिंग होतात, होय, प्रायव्हेट कॉलेजेसमधून. आणि त्यांना आज एक्सेंचर, IBM आणि अशा कंपनीजमध्ये त्यांना नोकरी मिळते. लोक खरंय. इथून शिकून जातात, त्यांना सिस्कोमध्ये तिथे अमेरिकेमध्ये नोकरी एकंदरीत मिळते. शिक्षण हे निश्चितच तर- खूप महत्वाचं Yes. आहे. आणि आपल्याला अहो सरस्वती आली तुमच्या मुलांकडे की लक्ष्मी ऑटोमॅटिकली येणार साहेब. पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत. पुण्यामधून पल्लवी बोलतात. नमस्कार पल्लवी, विचारा आपला प्रश्न. मॅडम नमस्कार. सर नमस्कार. मला माझ्या वडिलांसाठी प्रश्न विचारायचे होते की उतार वयामध्ये त्यांनी कुठे गुंतवणूक केली पाहिजे की ज्याचा त्यांना पुढे फायदा होईल. आणि त्यांनी आता रिलायन्स लाईफ इन्शुरन्स मध्ये वर्षाला 1 लाख रुपये असे 5 वर्ष 5 लाख भरायचे. तर ती जी गुंतवणूक आहे ती योग्य आहे का? बिलकुल नाही. तुमचे वडील अगर गव्हर्नमेंटमधून अगर रिटायर झाले असतील आणि त्यांना अगर पेन्शन मिळत असेल, उतरतं वय आहे 60च्या नंतर, तर सगळं बोनस आहे. कपालभाती करायची, प्राणायाम करायचा, रोज सकाळ संध्याकाळ फिरायला जायचं, अजून कमीत कमी खायचं, तब्येत एकदम छान राहते. आता कशासाठी इन्व्हेस्टमेंट पाहिजे? आणि तब्येत सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. दॅट इज माय फर्स्ट थिंग. इन्शुरन्स आता या वयामध्ये अगर ते रिटायर झालेले आहे तर 1 लाख रुपये वर्षाचं इन्शुरन्स प्रीमियम. म्हणजे ही पॉलिसी इट इज नॉट अ प्युअर इन्शुरन्स पॉलिसी. तुमची लाईफ इन्शुरन्स पॉलिसी नाही, याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट पार्ट पण क्लब्ड आहे. होय, आणि तुम्ही 5 लाख रुपये प्रीमियम देता. अरे कशासाठी? इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे जेव्हा तुम्ही LICची पॉलिसी घेता, हर माणसाला सांगतो तीच पॉलिसी घ्या ज्याच्यामध्ये प्रीमियम पेड इज द लीस्ट अँड द रिस्क कवर्ड इज द मॅक्सिमम. दॅट इज अ गुड पॉलिसी.
एजंट्स तुम्हाला ही पॉलिसी कितीदा येत आहे, मिस सेलिंग होतं क्योंकि त्यांना कमिशन मिळतं. कमिशन असतं. पण खरंय. आपल्याला डोक्याने बुद्धी दिली आहे देवानी, तर मग त्याचा आपण उपयोग करायचा. ही जागरूकता ठेवली पाहिजे. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. पुण्यामधून तुषार आहेत सध्या आपल्या संपर्कात. तुषार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. सर माझे 2 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, माझ्याकडे मेटलिस्ट फोर्जिंग आहे 70 रुपयांनी. हा, तर ते काय करू? त्याचा हाय आहे 550 आणि लो आहे साधारण 35. आणि प्रश्न क्रमांक 2, सर मी सिंटेक्स किंवा रोल्टा या 2 कंपन्यांचा विचार करतोय, तर त्याविषयी काय मार्गदर्शन ठीक कराल? आहे, ठीक पहिल्या आहे. तुषार, कंपनीमध्ये तुषार, सर्वात पहिले जे तुम्ही म्हटलं की जो तुम्ही एक हिस्टॉरिक व्हॅल्यू मला सांगितली 500 रुपये, ही हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये जात नका जाऊ, त्याच्यामध्येच त्या गतीमध्ये ते लोक फसले. आणि मग तुम्ही तो लो बघता आणि हे बघता, मग तुम्ही असं तर कम्पेअर कराल. इव्हन याला पण जी विंड मिलवाली जी कंपनी होती, जे हे बनवायची, मग त्याच्यामध्ये पण ते असेच लोक फसलेले आहेत. तर ते नका करू. आणि दुसरं सिंटेक्स आणि रोल्टा ही मिड साईज कंपनी आहे, याच्यापेक्षा चांगल्या कंपनीज आहे. टेक महिंद्रा चांगली आहे, TCS चांगली आहे. तर अशा कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करा. आणि सिंटेक्स ऑलरेडी खूप जास्त हाय झालेला आहे, तर त्याच्यामधून निघून जा. हर इन्व्हेस्टरला सांगतो, जशी मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं, आणि मग मी सांगितलं होतं की मी ही टिप देईल, तर ती देना बँक होती. ती आजही घ्या. माझी कोणतीही वेबसाईट नाही आहे. 9967781988 वर मला फोन करा. परत तुम्हाला एक सेक्टरची टिप देतो. पर्सनली बोला, सांगतो, आणि त्या इन्व्हेस्ट करा. जसं देना बँकमध्ये 40 रुपयाला तुम्ही घेताय, 40 रुपयाला संत्री पण मिळत नाही. तो अगर 60-65 पर्यंत पण पोहोचला, तुम्हाला 50% एप्रिसिएशन आणि एक नावाजलेली बँक जर अशी मिळत असेल तर निश्चितच घ्यावी. सर, ह्या सगळ्या टिप्स खूप उपयोगी पडतील. आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि नंतर 5व्या श्रीमंतीचा मध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.